नमस्कार मित्रांनो, प्रबलन कौशल्य यामध्ये आपलं स्वागत आहे. मनुष्य हा स्तुतिप्रिय प्राणी आहे. प्रौढ माणसे देखील स्तुतीमुळे सुखावतात, तर विद्यार्थ्यांना स्तुतीमुळे किती समाधान मिळत असेल याची कल्पनाच केलेली बरी. स्तुती, प्रशंसा व्यक्तीला मानसिक समाधान देऊन त्या व्यक्तीच्या कामाला गती देण्याचे महत्त्वाचे कार्य करते. केलेल्या कामाबद्दल जर पावती मिळाली तर व्यक्ती पुढील टप्पे उत्साहाने साध्य करण्याचा प्रयत्न करते. प्रशंसात्मक क्रिया प्राण्यांना देखील सुखदायी ठरतात. त्यांचा त्या प्राण्यावर इष्ट परिणाम होतो. शिक्षकाने या स्तुतिप्रियतेचा अध्यापन प्रक्रियेमध्ये कौशल्याने उपयोग करणे आवश्यक आहे. स्तुतीमुळे, प्रशंसेमुळे विद्यार्थ्यांच्या विकास कार्याला गती मिळते, योग्य मार्गदर्शन मिळते आणि विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. त्यामुळे तो अध्यापन प्रक्रियेमध्ये रस घेतो. शिक्षकाने विद्यार्थ्यास योग्य प्रोत्साहन दिले नाही तर विद्यार्थ्याची प्रगती रोखली जाण्याची शक्यता आहे. तसेच शिक्षकाने विद्यार्थ्यास नाउमेद केले, त्याची हेटाळणी केली तरीसुद्धा विद्यार्थ्याची प्रगती थांबली जाण्याची शक्यता आहे. यासाठी शिक्षकाच्या अंगी विशिष्ट कौशल्य विकसित होणे आवश्यक आहे. या कौशल्यास प्रबलन कौशल्य म्हटलेले आहे. प्रबलन हे मानवी स्वभाव वैशिष्ट्यावर आधारलेले आहे. प्रबलनाची व्याख्या पुढील प्रमाणे करता येईल. ही प्रतिसाद प्राप्त करण्यासाठी किंवा प्राप्त झाल्यानंतर ती दृढ करण्यासाठी दिलेले शाब्दिक अथवा अशाब्दिक प्रोत्साहन म्हणजेच प्रबलन होय. प्रबलनामुळे व्यक्तीला प्रेरणा मिळते व ती व्यक्ती आपला विकास करू शकते. मनोव्यापाराच्या अभ्यासासाठी प्रबलनाचा मानसशास्त्रीय प्रयोगामध्ये उपयोग केलेला दिसून येतो. शैक्षणिक मानसशास्त्रातील परिणामाच्या नियमामध्ये प्रबलन हे तत्त्व दिसून येते. आनंददायी किंवा प्रिय गोष्टींच्या प्राप्तीसाठी व्यक्ती प्रयत्नशील राहते. म्हणून अध्यापनामध्ये शिक्षकाने आनंददायी प्रसंग निर्माण केले पाहिजेत. प्रबलन हे आनंददायी प्रसंग निर्माण करण्याचे एक साधन आहे. अध्यापन प्रक्रिया ही चेतक प्रतिसादाची साखळी होय. विद्यार्थ्याच्या प्रतिसादाची संख्या ही शिक्षकाने निर्माण केलेल्या चेतकाच्या संख्येशी मिळतीजुळती असली तर ती अध्यापन प्रक्रिया यशस्वी ठरते. प्रबलनामुळे विद्यार्थ्यांच्या प्रतिसादामध्ये वाढ करता येते. तसेच या प्रतिसादांना इष्ट वळणे लावता येते. म्हणजेच प्रबलन हे गती देण्याचे व मार्गदर्शनाचे काम अध्यापन प्रक्रियेमध्ये करते. प्रबलनामुळे आत्मविश्वास विकसित होतो व आत्मविश्वास विकास कार्याला फार मोलाचे सहाय्य करतो. याही दृष्टीने प्रबलनाचे शैक्षणिक महत्त्व आहे. मंद गतीने शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रबलन अधिक उपयुक्त ठरते. अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्याची आवश्यकता असते. प्रबलनामुळे असे प्रोत्साहन या विद्यार्थ्यांना मिळते आणि त्याचा उपयोग त्यांच्या अध्ययन प्रक्रियेला गती देण्यासाठी होतो. ऋण प्रबलन. आता आपण प्रबलनाच्या ऋण बाजूंचा विचार करू. विद्यार्थ्यांना नाउमेद करणे, त्यांचा उपवास करणे, त्यांना टोचून बोलणे, रागावणे, नापसंतीदर्शक हालचाली करणे, उपेक्षा करणे, शिक्षा करणे प्रबलनाच्या ऋण बाजू म्हणता येतील. शिक्षकाच्या अशा कृती अध्यापन प्रक्रियेमध्ये अडथळे ठरतात. तसेच शिक्षकाची अलिप्त वृत्ती ही सुद्धा प्रबलनाची ऋण बाजू म्हणता येईल. या अलिप्ततेमुळे सुद्धा विद्यार्थी नाउमेद होतात. म्हणून शिक्षकाने अध्यापन प्रक्रियेमध्ये या ऋण बाजू कटाक्षाने टाळल्या पाहिजेत. प्रबलनामध्ये असलेले उपघटक. शाब्दिक प्रशंसा. विद्यार्थ्यांच्या प्रतिसादांना छान, चांगले, उत्तम अशा शब्दांच्या सहाय्याने प्रोत्साहन देणे म्हणजेच शाब्दिक प्रशंसा होय. त्यामुळे विद्यार्थ्यांना तात्कालिक समाधान मिळते व तो कृतीशील राहतो. अशाब्दिक संमतीदर्शक हालचाली. संमतीदर्शक हालचाल, हावभाव इत्यादी विद्यार्थ्यांच्या प्रतिसादांना संमतीदर्शक शारीरिक हालचाल, चेहऱ्यावरील हावभाव इत्यादीच्या सहाय्याने प्रोत्साहन देता येते. उदाहरणार्थ मान हलवणे, पाठ थोपटणे, चेहऱ्यावर स्मित दर्शवणे, डोक्यावरून हात फिरवणे इत्यादी. सहभागी होण्यास प्रोत्साहन. एखाद्या विद्यार्थ्याने दिलेल्या उत्तरादाखल त्याची प्रशंसा करून त्याचवेळी इतर विद्यार्थ्यांकडे निर्देश करून त्या इतर विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहन देता येते. यामुळे निष्क्रिय विद्यार्थी अध्यापन प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतात. बरोबर उत्तरापर्यंत येण्यासाठी प्रयत्न. काही वेळेस नुसत्या शाब्दिक किंवा अशाब्दिक प्रशंसेपेक्षा अधिक प्रयत्न लागतात. यासाठी शिक्षकास विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्तरातील काही भाग बरोबर असल्याचे दाखवून त्याला अथवा इतर विद्यार्थ्यांना त्यामध्ये भर टाकण्यासाठी प्रोत्साहन द्यावे लागते. वरील सर्व उपघटक प्रबलन क्रियेला सहाय्यभूत ठरणारे आहेत. प्रबलनाचे कौशल्य आत्मसात करताना शिक्षकाने कोणत्या कृती टाळल्या पाहिजेत हे आपण पाहिले. म्हणून जर या कौशल्याचा सराव करीत असताना प्रशिक्षणार्थीकडून ह्या कृती घडल्या तर त्या टाळण्यासाठी त्याला योग्य त्या सूचना देता याव्यात. म्हणून
या कौशल्याच्या सरावाच्या वेळी ऋण बाजूंचीही नोंद केली जावी. त्या दृष्टीने या ऋण बाजूंचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करता येईल. शाब्दिक व शाब्दिक स्पष्टोक्ती. चूक, बरोबर नाही अशा स्पष्टोक्तीमुळे विद्यार्थी नाउमेद होतात. उदाहरणार्थ, ढ आहेस तू, फार शहाणा आहेस, बस खाली, तुला काय येणार दगड, अशा शब्दोच्चारामुळे विद्यार्थी नाउमेद होतात. तसेच उपहासात्मक हास्य, रागाने पाहणे, नापसंतीदर्शक हालचाल, हावभाव इत्यादी शिक्षकांच्या कृती विद्यार्थ्यांना नाउमेद करतात. अलिप्तता. पुष्कळ वेळा शिक्षक विद्यार्थ्यांच्या प्रतिसादाविषयी अलिप्तता दाखवतात. ही एक नाउमेद करणारी कृती म्हणावी लागेल. प्रबलनाचा अवाजवी वापर, वा, छान अशासारखे शब्दोच्चार नेहमी उच्चारणे किंवा नेहमी तीच हालचाल, तेच हावभाव इत्यादी शिक्षकाची लकब ठरण्याची भीती असते. त्यामुळे या कृती प्रोत्साहन देण्याऐवजी अडथळे म्हणून ठरतात. सोबतच्या तक्त्यात दाखवल्याप्रमाणे आपण पाठाचे टास्क